सह्याद्रीचा लाडका राजा राजे शिवछत्रपती सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तो पहाटेचा क्षण होता। डोंगररांगा धुक्याच्या पांघरुणात लपल्या होत्या, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता। त्या शांत वातावरणात गडावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीकडे प्रेमाने पाहत होते। महाराज साध्या पण राजेशाही वेशात होते। डोक्यावर केशरी फेटा, अंगात पांढरा झगा, कंबरेला तलवार, कपाळावर तेजस्वी भाळचंद्र। त्यांच्या डोळ्यात केवळ पराक्रम नव्हता, तर निसर्गाबद्दलची अपार माया होती। त्यांच्या सोबत विश्वासू मावळे उभे होते, तानाजी, बाजी आणि येसाजी। सर्व मावळे पारंपरिक मराठी वेशात होते, धोतर, अंगरखा, डोक्यावर पागोटे, खांद्यावर शाल, हातात भाले किंवा तलवारी। त्यांच्या चेहऱ्यावर शिस्त, निष्ठा आणि मातीतली माणुसकी स्पष्ट दिसत होती। शिवाजी महाराज हळू आवाजात म्हणाले, ही सह्याद्री केवळ पर्वत नाही, ही आपली आई आहे। तिने आपल्याला आसरा दिला, बळ दिलं आणि स्वराज्याचं स्वप्न पाहायला शिकवलं। तानाजी आदराने पुढे आला, महाराज, या डोंगरदयांमुळेच शत्रू आपल्याला सहज गाठू शकत नाही। सह्याद्री आमचा संरक्षक आहे। महाराज स्मितहास्य करत म्हणाले, म्हणूनच या निसर्गाचं रक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे। झाडं तोडू नका, पाणी जपा, प्राण्यांना त्रास देऊ नका। स्वराज्य हे माणसांसाठीच नव्हे, तर या भूमीसाठी आहे। त्या दिवशी महाराजांनी गडावर पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा आदेश दिला। मावळ्यांनी आनंदाने कामाला सुरुवात केली। कोणी झाडांची लागवड केली, कोणी गडाच्या पायथ्याशी वाहणाऱ्या ओढ्याची स्वच्छता केली। सर्वत्र उत्साह आणि आपुलकीचं वातावरण होतं। संध्याकाळी सूर्य मावळताना सह्याद्री सोनसळी प्रकाशात न्हाऊन निघाली। महाराजांनी मावळ्यांकडे पाहत सांगितले, जो निसर्गाशी एकरूप होतो, त्यालाच खरं राज्य करता येतं। त्या क्षणी सह्याद्री जणू गर्वाने उभी राहिली, कारण तिला लाभला होता असा राजा, जो तलवारी इतकाच वृक्षालाही मान देत होता। आणि म्हणूनच आजही सह्याद्रीच्या प्रत्येक वायात, प्रत्येक दरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या निसर्गप्रेमाची साक्ष ऐकू येते। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा। धन्यवाद।